त्या दिवशी गावची यात्रा म्हणून गावाकडे गेलो होतो. दुपारचा उन्हाचा झटका सहन होईना म्हणून झाडाखाली जाऊन पडलो. आमच्या अलीकडच्या शेतात ही माणसाची गर्दी, सगळेजण कोणाची तरी वाट बघत होते. आधी वाटलं कोणीतरी नेता येणार असेल, पण प्रत्यक्षात एक पांढरा शर्ट आणि पांढरा पायजामा आणि पांढरी टोपी घातलेला नारळ घेऊन आला होता. पानाडे म्हणजे जमिनीखाली पाणी कुठे सापडू शकतो हे सांगणारा माणूस. कुठे बोर घ्यायचा असला, कुठे विहीर खोदायची असली की सर्वात जास्त डिमांड याच पानाड्यांना असते. सगळ्याच कामांना मशीन आलेलं आहे, त्यामुळे माणसांना कोणी विचारत नाही. अशा काळातही पानाडी लोक आपली स्पृहस्थ टिकून आहेत. ही जरा आश्चर्याची गोष्ट आहे. पण हे पानाडी पाणी कसे शोधतात आणि त्यांच्या नक्की पद्धती काय आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी पासून जमिनीत पाणी आढळतं. हे पावसाचं पाणी जमिनीमध्ये मुरतं आणि मातीच्या वेगवेगळ्या थरामध्ये हे पाणी भूगर्भामध्ये जातं. तोपर्यंत पाण्याला कातळाचा थर लागत नाही, तोपर्यंत हे पाणी झिरपत राहतं आणि त्या खडकाला काही ठिकाणी भेगा असतात. त्यातून हे पाणी झिरपत असतं. तेव्हा आपण या कातळ खडकापर्यंत खोदकाम करतो आणि त्यामुळे मुरलेल्या पाण्याचे झरे मोकळे होतात आणि विहिरीला पाणी लागतं. अगदी तसंच बोरचं जरी मारायचं म्हटलं तरी कातळापर्यंत बोर न्यावा लागतो. म्हणजे बोरच्या मधून आपण कातळामध्ये खडकाच्या असलेले पाणी बाहेर काढतो. एकदा खडकामध्ये असलेला पाणी साठा संपला की बोर खोदला पडतो. मात्र भूजलावरती अवलंबून असल्यामुळे विहीर वर्षानुवर्षे आपली आणि आपल्या शेताची ताण भागवते. पाणी लोक जमिनीखाली पाणी कसे सांगतात आणि हे पाणी सांगण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. पहिली पद्धत म्हणजे झाडाच्या फांदीचा वापर किंवा लिंबू आणि जांभूळ, पेरू, उंबर अशा झाडाची काटकोळी आणि पाणी नसलेली वाय आकाराची फांदी वापरतात. पानाळी लोक ही वाय आकाराची फांदी आपल्या छातीजवळ धरतात आणि वाय आकाराची दोन्ही टोके जमिनीच्या बाजूने धरतात. मग जिथे पाणी असेल तिथे हातातल्या फांदीला धक्का बसतो आणि उलट्या दिशेने फिरू लागते आणि त्या ठिकाणी पण त्या पाण्याचा साठा असतो. त्या ठिकाणी असं मानलं जातं जिथं ती फिरण तिथं पाण्याचा साठा आहे असं आपण मानतो. त्या ठिकाणी मुबलक पाणी असं मानलं जातं. पण काही झाडाच्या फांद्या ऐवजी तांब्याचा ताराही वापर करतात आणि काड्यांचा किंवा गांजांचा वापर या पद्धतीमध्ये डाउजिंग असे म्हणतात. पाणी शोधण्याची दुसरी पद्धत म्हणजे नारळाचा वापर करतात. पाणी लोक हातामध्ये आडवे नारळ धरतात आणि शेंडीचे टोक हे समोरच्या बाजूला असतं आणि यामध्ये चालत असताना ज्या ठिकाणी नारळ उभा राहतो मग तो मागच्या बाजूने फिरतो किंवा उभा राहतो त्या जागेवरती पाणी आढळतं असं म्हटलं जातं किंवा सांगितलं जातं. अनेक ठिकाणी जमिनीचा एक केंद्रबिंदू ठरवून त्या व्यक्तीच्या हातामध्ये नारळ देऊन त्या नारळावर त्याला बसवलं जातं आणि केंद्रबिंदूपासून वर्तुळाकार भागात एक माणूस हातामध्ये नारळ घेऊन फिरत असतो आणि फिरणाऱ्या माणसाच्या हाताला नारळाची हालचाल झाली नाही तर वर्तुळाकार भागात क्षेत्रफळ थोडं वाढवलं जातं. मग एखादा पॉईंट असा येतो की केंद्रबिंदूमध्ये थांबलेल्या व्यक्तीच्या हातातील नारळ हलू लागतो आणि त्याच पॉईंटवर पाणी असल्याचा दावा केला जातो. आणि पाणी शोधण्याच्या तिसऱ्या पद्धतीमध्ये वापरला जातो तोलक. यामध्ये 2 फूट लांबीच्या दोऱ्याला साधारण 5 ग्रॅम वजनाचा धातू बांधला जातो आणि हे घेऊन पानाळी शेतामध्ये फिरतो आणि दाखवते की पाण्याचा पॉईंट आला की लोक गोल फिरतो आणि त्या जागी पाणी असल्याचा दावा केला जातो. यावरती पाणी किती खोल आहे आणि याचा अंदाज घेतला जातो. पाणी शोधण्याच्या या पद्धतीमध्ये काही प्राण्याचाही प्रयोग केला जातो.
जसं की एखादा बेडूक, खेकडा अशा पाणथळ भागामध्ये राहणाऱ्या प्राण्यांना वापर होतो. आणि प्राणी रात्रभर पाण्याचं रात्री काय करतात, ह्याला वावरात नेऊन सोडतात आणि वावरात नेल्यावर मग जिथं पाणी असेल तिथं बेडूक किंवा राहणारा वापर होतो आणि रात्रभर पाण्याचा शोधाशोध फिरत असतात. आणि ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी खेकडे जमीन खोदायला सुरुवात करतात. ह्या झाल्या नैसर्गिक पद्धती. बऱ्याच ठिकाणी रेजिस्टिव्हिटी मीटरच्या साहाय्याने भूजलाचा शोध घेतला जातो. हे मीटर काम कसं करतं, यामध्ये इलेक्ट्रोकोड टाकून करंट पास केला जातो आणि जमिनीची इलेक्ट्रिक कॅपॅसिटी शून्य असते, पण पाण्यातून इलेक्ट्रिसिटी पास होते. त्यामुळे जर जमिनीमध्ये पाणी असेल तर या मीटरच्या रीडिंगमध्ये फरक येतो आणि हा फरक किती आहे यावरून पाण्याचा अंदाज लावला जातो. पाण्याने ज्या पद्धतीने पाणी पाहतात आणि त्यांची जी पारंपरिक पद्धत आहे त्या फक्त भारतातच नाही तर परदेशातही वापरल्या जातात. त्यामुळे पाण्याच्या या पद्धतीला कुठलाही वैज्ञानिक आधार नसतो आणि जमिनीखालचे पाणी शोधण्याची सगळ्यात अचूक पद्धत म्हणजे इलेक्ट्रिक रेजिस्टिव्हिटी मीटर. यात आपण जमिनीच्या 300 फुटापर्यंत वायर्स पसरून यांच्या रीडिंग घेतो आणि ग्राफ काढतो. यावरून जमिनीत पाणी असल्याबाबत अंदाज लावतो. आता सॉफ्टवेअरमुळे थेट डेटा फीड करून अचूक ग्राफही मिळतात आणि नारळ फेडला म्हणजे जमिनीत पाणी आहे या गोष्टीला शास्त्रीय आधार नाही. नारळ काठ्या आणि यांच्या प्रेशरमध्ये प्रेशर होतो एक आणि त्या प्रेशरमुळे या फिरतात. जमिनीतल्या पाण्यामुळे नाही. ज्या पद्धतीने आपण मोठ्या प्रमाणावर यांचा वापर करतो पण त्याला शास्त्रीय याच्यात कुठलाही प्रूफ नसल्याने त्यांचा वापर जमिनीतील पाणीसाठा ओळखण्यात तथ्य आहे. आणि या झाडांचा वापर आता हे जीव वॉटर रिसर्चनुसार सर्वेनुसार शेबी, उंबर, जांभूळ ह्या झाडांचा रूट सिस्टम चांगली असल्यामुळे या झाडांजवळपास पाणी लागू शकते असा एक शास्त्रज्ञाचा अंदाज आहे.